नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आंबा पक्वता आलेली आहे आणि चांगल्या गिरायकाकडून आपल्याला आंबा विक्री करता यावी किंवा चांगलं एक्सपोर्टर आपण बघायला पाहिजे. आता या आंब्याची कोय बनलेली आहे. साधारण आज 21 मार्च आहे आणि 30 नाही 25 दिवस राहिलेले आहेत हार्वेस्टिंगला. तर अशी पोझिशन आहे आंब्याची. आंब्याची गळ झाली शेतकरी मित्रांनो, तर आंब्याची साईज आली. याच्यामध्ये एक्सपोर्टला जाण्याची बरेच चान्सेस आहेत. आणि आता याला फळमाशी लागू नये आणि चोरापासून सुद्धा आपल्याला हे सांभाळावं लागते. कॅप घालणं किंवा पिशव्या घालणं हे सुद्धा महत्त्वाचं असते. अजून याला 25 दिवस लागतात आणि आंबा पक्व होण्यासाठी ही जी भूज आहे ही भूज वरी येते आणि देठाचा खोलगा खड्डा पडतो आणि असा मोहर येतो, त्याला मोहरतो आंबा. आता तुम्हाला ही दाखवतो. बघा, ही याचा खांदा वरी आला आहे, म्हणजे ही पक्वतेला आलेला आहे. तरी पण आपण अक्षय तृतीयेच्या आत याला आपण काढत नाही. अक्षय तृतीयेला बरेच आंबे खाणार असतात आणि मग किती साधारण 8 ते 10 दिवस असताना हे आंबे आपण आधीच काढून कॅरेटमध्ये भट्टी लावणार आहोत किंवा लावणार आहोत, म्हणजे आपण सगळ्यांनीच करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हार्वेस्टिंगचा काळ आलेला आहे. पाणीसुद्धा त्याला वेळच्या वेळेला द्या. पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आता 05234च्या फवारण्या करणे आणि 2-3 फवारण्या केलेल्या बऱ्या आहेत. त्याच्यामुळं आंब्याला फुगवून मिळेल आणि खालून जमिनीतून 0050 किंवा SOP किंवा पोटॅशियम सोनाईट खालून पण देणं महत्त्वाचं आहे. तर आंब्याची साईज बरी झाली. आंबा खूप पातळ आहे पण वजन येईल, बघतायच तुम्ही. आता एवढं मोठं झाड आहे, वरी आंबे नाहीत पण खालच्या बाजूला बरे आहेत आंबे. तर आजचा विषय एवढाच होता. आंब्याची पक्वता ओळखावी. कोय बांधलेली आहे. हार्वेस्टिंगचा काळ आलेला आहे. आता खतं कुठली घालावी याच्यासाठी हा व्हिडिओ मी काढलेला आहे. तर आजचा विषय एवढा होता. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.